श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून मी अर्थातच आपली सुनीता लाटकर गुरुभक्ती या चॅनलद्वारे आपल्याशी परत गप्पा मारायला आलेली आहे। आता परत गप्पा मारायला आलेली आहे ह्याचं कारण म्हणजे काय की जो मी स्वामी समर्थ प्रगट दिनासाठी मी मागच्या वेळेला तुम्हाला संकल्प केला होता आणि तो संकल्प तुम्ही सगळ्यांनी उचलून धरलात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते, तुमचे आभार मानते आणि स्वामींतर्फे तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देते। ह्या जी संकल्पना ही जी मी माझ्या मनात आली होती ती जी मी तुम्हाला सांगितली ती इतक्या लोकांनी उचलून धरली आणि इतक्या लोकांना ती आवडली की मलाच खरं वाटेना की प्रत्येक लोकांच्या ज्या काय मला प्रतिक्रिया येत आहेत की ते सगळे सांगतात की आम्ही त्या वेळेची वाट बघत असतो। कित्येकांनी त्या वेळा ज्या ठरवल्या आहेत की आम्ही सकाळी 8 वाजता आम्हाला वाटतं कधी एकदा 8 वाजता आहेत आणि कधी एकदा आम्ही लिहितोय। खूप लोकांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा ते 21 वेळेला नामस्मरण लिहायला लागले तेव्हा त्यांच्या मनात बदल घडला, त्यांच्या विचारात बदल घडतोय। आणि हेच नाही तर एकांनी तर मला असं सांगितलं, तो जप लिहायला सुरुवात केली तेव्हा 2-3 दिवस तिला खूप जड गेलं। 2-3 दिवसांनी तिला आपोआप मागच्या काही तिच्या घटना आठवायला लागल्या, तिच्या आयुष्यातल्या खूप रडायला यायला लागलं आणि नंतर खूप हलकं हलकं वाटायला लागलं। तर हे जे आहे ही मी समजते ही एक मानसिक अवस्था, ही चांगली मानसिक अवस्था आहे, कारण तुमच्या अश्रूद्वारे स्वामी तुमचे भोग मागच्या जन्मातले मागच्या आठवणीतले कुठलेही कमी करू शकतात। तर हे जे मनापासून जी तुम्ही लोक सगळेजण जप लिहिताय त्याच्याबद्दल मला इतका म्हणजे मला आनंदही वाटतोय, अभिमानही वाटतोय। त्याच्यामुळे मी आता पुढे तुम्ही काय करायचं म्हणजे स्वामींच्या प्रगट दिना दिवशी तर आपण सगळेजण 108 वेळेला हा जप लिहिणारच आहोत। आता स्वामींच्या प्रगट दिनापासून पुढे म्हणजे 15 एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आहे। त्या दिवसापर्यंत आता तुम्ही काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे मी सांगणार आहे म्हणजे मी स्वामींना विचारूनच तुम्हाला सांगते। तर याच्यात जे काय मला स्वामींची आज्ञा आली आहे ते मी सांगते की जसं मी पुष्कळ वेळेला लोकांना सांगते की तुम्ही एक नमस्कार करायला देवळात जा। तर आता पुढे मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही कुठल्याही देवळात जा, कुठल्याही मठात जा, कुठेही जा, बागेत जा, तुम्हाला जी जागा आवडेल तिथं जा आणि तिथे तुम्ही सेवा करा। सेवेचा अर्थ तुम्ही तिथे तुमचा वेळ द्या। वेळ देताना तुम्ही कसा द्याल, तुम्हाला जसा वेळ आहे तसा द्या। म्हणजे समजा एखाद्याला 10 मिनिटच वेळ मिळणार आहे तर त्यांनी 10 मिनिटच तिथे जावं। मग त्या 10 मिनिटात त्याला कुठली सेवा करता येईल तर फुलं नेऊन देता येतील, हार नेऊन देता येतील, काही त्यांना केळी फळं काहीही तिथं नेऊन ठेवता येईल मंदिरात, त्यांच्यातर्फे मंदिरातले लोक वाटतील। तुम्हाला जास्ती वेळ असेल तुम्ही मंदिर झाडा, ती सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी सेवा असते। त्याहीपेक्षा जसा जसा वेळ मिळेल, कुणाला आठवडाभर वेळ मिळणार पण नाही पण रविवारी वेळ मिळेल, सुट्टीच्या दिवशी वेळ मिळेल तर तुम्ही त्या मंदिरात तिथे जा। तुम्ही सारखे गेलात की तिथली लोक तुम्हाला जर काही त्यांना शक्य वाटत असेल तर ते तुम्हाला सेवा देतील। सेवा म्हणजे तुम्ही मंदिरात देवाच्या पुढे बसून नामस्मरण करा असं नाही, ते तर तुम्ही करताच, पण त्याहीपेक्षा आपल्याबरोबर आणखीन एका व्यक्तीची सेवा आपण करतोय हा भाव मनात ठेवून तुम्ही ती सेवा करा। म्हणजेच प्रत्येकाने हा संकल्प घेतला की मी माझ्याबरोबर आणखीन एक व्यक्ती की जिचा माझा काहीही संबंध नाही
पण तिच्या आनंदासाठी मी माझ्या आयुष्यातली 5 मिनिटं देतोय. हे जर प्रत्येकाने केलं तर आपोआप ती सेवा स्वामींच्या चरणापाशी पोचेल. दुसऱ्याला आनंद देणं किंवा दुसऱ्याला समाधान मिळणं म्हणजेच आपल्याला स्वामी भेटणं आहे. कारण स्वामी हे आपल्याला माणसातच भेटतात. तर त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक प्राणीमात्राची, माणसाची तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने सेवा करा, पण तो नेम धरा, तो एक नियम करा की स्वामी प्रगट दिनापासून आम्ही स्वामी पुण्यतिथीपर्यंत हे करू. हे झालं तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही करायची सेवा. त्याच्यानंतर ज्यांना नामस्मरण लिहायचं आहे, ज्यांना ह्या 21 वेळेला नामस्मरण लिहून ज्यांना छान वाटलंय, त्यांच्यासाठी मी ही पुढची सेवा देते की त्यांनी 31 वेळेला लिहावं, 41 वेळेला लिहावं किंवा 51 वेळेला लिहावं. हे ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे प्रत्येकाने लिहावं. समजा तुम्हाला नाही वेळ होते की अगदीच 21 वेळेला लिहिलं की आमचं झालंय, आता ह्याच्यापेक्षा नाही आम्हाला जास्ती होणार, तर तुम्ही 22 वेळेला लिहा, पण 1 वेळेला लिहिलेलं वाढवा. पण तुम्ही स्वामी प्रगट दिनापासून ते पुण्यतिथीपर्यंत काहीतरी एक वाढीव काम करा. काम करा म्हणजे जपाच्या दृष्टीने, सेवेच्या दृष्टीने. आणि हे जेव्हा तुम्ही करत राहाल त्यावेळेला ज्यांनी 51 वेळेला किंवा त्याच्यापेक्षा जास्ती वेळेला लिहायचा संकल्प केला आहे त्यांच्यासाठी मी सांगते की त्यांनी रोज एका वेळेला त्या वेळेला त्याच ठिकाणी एका ठिकाणी बसून फोन बिन सगळं बंद करा आणि फक्त 2 मिनिटं ध्यान लावा. ते 2 मिनिटं ध्यान लावा, गजर लावा की 2 मिनिटांनी तुम्हाला उठायचं आहे. काही काही लोकांना पहिल्या दिवशी 2 मिनिटं सुद्धा बसता येणं शक्य होणार नाही, पण त्यांनी 2 मिनिटं हलायचं नाही, डोळे उघडे ठेवून बसा. जेव्हा तुम्हाला त्या 2 मिनिटाची सवय होईल तेव्हा डोळे बंद करा, निर्विचार व्हायचा प्रयत्न करा. निर्विचार व्हायला तुम्हाला जवळजवळ 2 ते 3 महिने जातील, पण ती 2च मिनिटं तुम्ही 3 महिने करा. हे ज्यांना जमेल त्यांना पुढचा मार्ग आपोआप सुचेल किंवा त्यांनी मला संपर्क साधावा माझ्याशी, मी त्यांना पुढचा मार्ग सांगेन. तर हे जे आहे हे कुठेही तुम्ही बसा. तुम्हाला खुर्चीत कम्फर्टेबल वाटते तुम्ही खुर्चीत बसा, तुम्हाला खालती मांडी घालून बसायचं आहे, पद्मासनात बसायचं आहे, तुम्ही कसंही बसा. पण 2 मिनिटं तुम्ही कुणाशीही न बोलता फक्त स्वतःशी बोला. निर्विचार व्हायचा प्रयत्न करा. निर्विचार होणं प्रचंड अवघड आहे. आपल्या मनात डोळे मिटल्यानंतर कुठलाही विचार येता कामा नाही. जेव्हा अशी अवस्था येईल त्यावेळेला आपण हे टायमिंग वाढवायचं. म्हणजे तुम्हाला जी ध्यान लागायची, जी काय सवय लागेल ती ह्याच्या पुढची स्टेप आहे. तर हे सगळ्यांनी आपण स्वामी पुण्यतिथीपर्यंत आपण हे करूयात. नंतर मला असेही लोक काही विचारतायत की घरात काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे कुणी गेलं तर आम्ही काय करायचं. तर ज्या वेळेला आपल्याला असे काही प्रॉब्लेम असतील त्यावेळेला तुम्ही जप करू नका, तुम्ही सेवा करू नका. ज्या वेळेला तुमचा तो प्रॉब्लेम जाईल त्यावेळेला तुम्ही परत ती सेवा चालू करा. नंतर दुसरा एक प्रश्न मला असा विचारला आहे की ह्या ज्या वह्या आम्ही लिहितोय त्या आम्ही काय करायच्या. तर ह्या वह्या मागेही मी सांगितलं आहे की ह्या ज्या वह्या आहेत ह्या आपण आपल्याबरोबरच घेऊन जायच्या आहेत. ज्या वेळेला आपण हे जग सोडू त्या वह्या आपल्याबरोबर असतील. तोपर्यंत त्या वह्या नीट ठेवा. कुणी प्रवासाला चाललं असेल तर त्याच्याबरोबर ती वही ठेवा. तुम्ही स्वतः प्रवासाला चालला असाल तर ती नुसती जप लिहिलेली जी काय वही आहे ती तुमच्या बरोबर ठेवा.
म्हणजे स्वामींची ताकद तुमच्याबरोबर राहील. तर आपण आजपासून हा संकल्प करूया की आता स्वामी प्रगट दिनापर्यंत आपण तर खूपच छान पद्धतीने पोचलो आहे. तर आता प्रगट दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून ते पुण्यतिथीपर्यंत म्हणजे 21 तारखेपासून ते 15 एप्रिलपर्यंत आपण सगळ्यांनी ह्या पद्धतीने स्वामींची सेवा करायला सुरुवात करूयात. काही शंका असेल त्यांनी कॉमेंट्समध्ये आम्हाला लिहून कळवा. माझ्या परीने मी त्यांची उत्तरं द्यायला सुरुवात करीन. ज्यांनी कोणी जप लिहिला आहे त्या सगळ्यांनी त्यांनी तो किती वेळेला लिहिला आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये फक्त नाव आणि जपाची संख्या एवढं कळवा. म्हणजे पुण्यतिथीनंतर स्वामींच्या पुण्यतिथीनंतर परत मी एक असाच एपिसोड करीन आणि परत पुण्यतिथी ते प्रगट दिन या ह्याच्यात आपण एक खूप मोठा संकल्प घेऊन सगळेजण आपण एकत्र हा संकल्प तडीस नेऊया. आत्ता जे मी आणखीन सांगते की ज्या दिवशी स्वामींचा प्रगट दिन आहे त्या दिवशी सगळ्यांनी स्वामींना दूध केशराचा नैवेद्य दाखवा घरातल्या स्वामींना आपल्या, आणि ते सगळ्यांनी घरातल्या लोकांनी तो प्रसाद म्हणून घ्या. आणि त्याचबरोबर स्वामींकडे एक प्रार्थना करा की ह्या सगळ्या अख्ख्या विश्वाला सुख शांती आणि समृद्धी दे. ही जेव्हा आपण सगळेजण मिळून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करू तेव्हा मला वाटतंय की जगात शांतता निर्माण व्हायची आपल्या परीने आपण काहीतरी प्रयत्न करू असं मला वाटतं. तर आपण सर्वांनी मिळून ह्या स्वामी ध्येयाने प्रेरित होऊयात. जो काय संकल्प आपण केलेला आहे तो संकल्प आपण पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण सिद्ध होऊ. ह्याच्याही पुढे मी एक सगळ्यांना विनंती करीन, जर कुणाला ह्याच्यापेक्षा वेगळा संकल्प करावासा वाटत असेल तर त्यांनी तो मला जरूर कळवा. जर मला त्या संकल्पासाठी स्वामींकडनं आज्ञा आली तर आपण जरूर तो संकल्प सगळ्यांना करायला सांगू. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून स्वामी प्रगट दिनाच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद.